काल नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। तातडीनं बचाव कार्य झालं म्हणून हानी झाली नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मात्र आजही पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली। प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे। प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे, पण आता हे वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत। आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर एक दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड जे आहेत हे तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणीसाठा 88% पोहोचलाय। मोडकसागर, विहार आणि तुळशी हे तलाव आधीच भरलेले आहेत। तांसा तलाव 98% क्षमतेवर पोहोचलाय। भातसा 86%, मध्य वैतरणा 87%, तर अप्पर वैतरणा 78% इतका पोहोचलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली। पंचगंगा नदीची पातळी सध्या 31 फूट 5 इंचांवर आहे। जिल्ह्यातील 30 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेले 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे पंचगंगा असेल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढायला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 30 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 31 फूट 5 इंच इतकी आहे। राजाराम बंधाऱ्यावर ही पाणी पातळी मोजली जाते, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरावर अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे। राधानगरी धरण 97% भरले। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या धरणातला पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 83% पोहोचला। पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचं एक युनिट सुरू करून 1050 क्युसेकनं कोयना नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे या भागातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या उरमोडी धरणाच्या परिसरामध्ये आहे। या धरणाचे दोन्ही दरवाजे उचलून यातून देखील पाण्याचा विसर्ग आता नदीपात्रात करण्यात आल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढ होत आहे। कोयना धरण तब्बल 83 TMC वर जाऊन पोहोचलं आहे। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आलं आहे। त्यातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर 2 धरणातून देखील 1768 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे। उरमोडी धरणातून देखील 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्याचबरोबर कन्हेर धरणातून देखील 3217 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वेण्णा नदीपात्रात करण्यात आला आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोयना धरण परिसरामध्ये तब्बल 88 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे, तर नवजा परिसरामध्ये 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे या भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे। पश्चिम भागाचा जोर कायम राहिल्यामुळं या भागातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात येत आहे। त्यामुळं या भागातील जी नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। सोलापुरातील उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर पुराची टांगती तलवार कायम आहे। उजनी धरणातून 60,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे। वीर धरणातूनही सातत्यानं पाणी सोडणं सुरू असल्यानं हे दोन्ही पाण्याचे प्रवाह भीमा नदीत येतात, त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहते। त्यामुळे वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे। संपूर्ण वाळवंट असेल, वाळवंटातील मंदिरं असतील, सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। इथं सध्या घाटाला पाणी लागलेलं आहे। अजूनही उजनी धरणातून जवळपास 60,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडलं जातं। एकंदर
सध्या प्रशासनाने भाविकांना स्नानासाठी रोखलेलं आहे. इथं कोणालाही स्नानासाठी सोडलं जात नाहीये. पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रत्येक घाटावर आहे आणि प्रत्येक घाट बंद करण्यात आलेले आहेत. कोणालाही इथं खाली उतरता येत नाहीये. इथं NDRFच्या बोटही सुद्धा तैनात ठेवलेल्या आहेत, होड्याही तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने जर काही दुर्घटना घडली तर त्यासाठी सर्व तयारी प्रशासनाने केलेली आहे. मात्र ही परिस्थिती सध्याची जी आहे ही पंढरपूरवर पुराची टांगती तलवार असल्यासारखं आहे. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी. गोंदियाच्या पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती. आज दुपारी देखील पावसानं हजेरी लावली. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून 4862 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. बीडच्या माजलगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसानं कोथळा येथील सरस्वती नदी दुथडी भरून वाहते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं नदीपात्रात पाण्याची आवक वाढली. नदी दुथडी भरून वाहत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. बीडच्या माजलगाव परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोथळा नदीमधील सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली. गेल्या काही दिवसात जो पाऊस होता त्यामुळे नदीपात्रात आवक वाढली. बीडच्या दिंद्रुड परिसरात संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या पावसानं अवघ्या काही वेळात सर्वत्र पाणी झालं. लेंडी नदीला मोठा पूर आल्यानं नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागलं. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच मोठा पाऊस असल्यानं परिसरातील जलसाठ्यात वाढ होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात सुंदरी गावात मुसळधार पावसानंतर काल रात्री सुमारे 10 एकर परिसरातील खाजगी मालगुजारी तलाव अचानक फुटला. त्यामुळे तलावात साचलेलं लाखो लिटर पाणी थेट लगतच्या शेतात शिरल्यानं भात शेतीचं पीक पाण्याखाली गेलं. तलाव फुटल्यानं तलावातील सर्व लहान मोठे मासे देखील पाण्यासोबत वाहून आले. साकोली तालुक्यातील सुंदरी या गावातील मालगुजारी तलाव मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आणि क्षमता त्याची सांभाळू शकला नाही आणि तलाव फुटला. या तलावामध्ये मासोळ्यांचं उत्पादन घेतल्या जात होतं. साधारणतः 8 ते 10 एकरामधलं हा तलाव अतिवृष्टीमुळे फुटलं आणि या मासे मारी करणाऱ्या कुटुंबावर आता एक आघात कोसळलेला आहे. आपल्यासोबत मासेमारी करणारं हे दादा आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुमचं काय नाव आहे आणि मासोड्या वाहून गेल्या? किती मासोड्या होत्या? 20,000. कितीचं नुकसान झालं? 20-30 हजार रुपयाच्या माश्यामध्ये टाकलो मी बिजायले. ती बिजा टाकून झाली आहे. हा सारा नुकसान झालं, पार फुटली. आता भाऊया काय, मी झोपला होतो. आता तुम्ही आला तर मला काय तेवढा मालूम नाही. झोपत हो तुम्ही. आता माझा दिमाग चालू नाही आता बरोबर. नुकसान झाले भरपूर. ही परिस्थिती मच्छीमार बांधवाची आहे आणि अतिवृष्टीचा फटका यांना आणि यांच्या कुटुंबियावर बसल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, सुंदरी, भंडारा. रायगडच्या महाड तालुक्यात देशमुख कांबळे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. काही क्षणात संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप आलं आणि संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसला. अल निनोमुळे राज्यातील काही भागात कमी वेळेत अधिक पाऊस तर काही भागात जास्त पाऊस पडतोय. समुद्रातील तापमान वाढीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिली. मान्सून काळामध्ये एका लईमध्ये पडणारा पाऊस असतो. मान्सूनचे ढग साधारणतः 4 किलोमीटर उंचीपर्यंत वाहत असतात. यावर्षी मात्र त्याहीपेक्षा उंच ढग तयार झाले आणि ते कमी वेळामध्ये असे उंच ढग तयार होत राहिले. सातत्याने त्यांची निर्मिती होत राहिली. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये 500-600 मिलीमीटर किंवा 1000 मिलीमीटरपर्यंत पण पाऊस झाला. अहिल्यानगरच्या शेवगावच्या सालवडगाव इथं कापसाचं पीक वाचवण्यासाठी एका रोपाला हातानं पाणी देण्याची वेळ आली आहे. जुलै महिना संपत आला, मात्र शेवगाव तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. सुरुवातीच्या तुरळक पावसावर कापसाचं पीक काही दिवस तग धरून होतं, मात्र आता पावसाअभावी पिकं करपू लागलेत. सालवडगाव शिवारात शेतकरी भिवसेन भापकर यांनी बादलीतून एक झाडाला पाणी देत पीक वाचवण्याचा आटापिटा सुरू ठेवलाय. यंदा बियाणं, खतं आणि मशागतीवर मोठा खर्च झाला, मात्र पाऊस न झाल्यानं आता दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय.
जम्मू काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक मनमोहक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। मान्सूनच्या दिवसात दाट धुकं आणि ढगांच्या कुशीत लपलेल्या या पुलावरून पांढऱ्या रंगाची वंदे भारत एक्सप्रेस अत्यंत संथ गतीने जाताना हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडते। 359 मीटर उंचीवर उभा असलेला हा पूल भारताच्या पायाभूत विकासाची नवी ओळख ठरतोय। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल धरणाचे काही दरवाजे पूर्ण उघडले। चिनाब नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली। कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीतील दत्त मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरलं। त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना सभामंडपात आलेल्या पाण्यातूनच वाट काढत दर्शन घ्यावं लागतंय, तरीही भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावतीमधील गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं लाडू साहित्य समर्पण महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेगाव येथील लाखो भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासाठी आवश्यक असलेले हरभरा डाळ, साखर, तूप आणि सुकामेवा भाविकांकडून संकलित करण्यात आला। या उपक्रमात जवळपास 100 क्विंटलहून अधिक साहित्य जमा झालं। सिंधुदुर्गच्या माणगावमधील प्रसिद्ध दत्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विधिवत पूजा, महापूजेचं आयोजन करण्यात आलं। भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। दुसरीकडे यक्षिणी मंदिरातही दर्शनासाठी रांगा लागल्या। दत्तप्रभूंचं जन्मस्थान असलेल्या वाशिमच्या कारंजामधील गुरुदत्त मंदिरात भाविकांनी गर्दी केली। गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। भंडाऱ्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव मेंढा इथं भाविकांनी गर्दी केली। नागपूर, वर्धा, चंद्रपूर इथून शिष्य पायी प्रवास करून वारीच्या माध्यमातून आपल्या गुरूंच्या भेटीसाठी दाखल झाले। सर्वत्र पाऊस पडत असताना त्याची तमा न बाळगता हे शिष्य गुरूच्या दर्शनासाठी पोहोचले। भंडाऱ्याचं आराध्य दैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला। या धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिरात विशेष पूजा अर्चा आणि विविध धार्मिक कार्याक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मंदिरात सामूहिक हवन सोहळा देखील पार पडला। मुंबईतील दादरच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठात भाविकांची रीघ पाहायला मिळाली। स्वामींच्या दर्शनासाठी विविध भागातून आज त्यांचे भक्त दर्शनासाठी पोहोचले होते। उत्तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड वणीमध्ये आदिमायेच्या मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सजावट करण्यात आली। मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली। संपूर्ण परिसर आणि फुलांच्या माळांनी हा गाभारा सजला होता। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सप्तशृंग गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती। वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या चौकी येथील श्री बृहस्पती महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। जंगल परिसरात या पुरातन मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच भाविकांची गर्दी जमत असते। आषाढी एकादशीनिमित्त नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात विठोबा हेल्थकेअरतर्फे जय जय विठोबा रखुमाई या भक्ती गीत संध्येचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला। सुप्रसिद्ध गायक विश्वजित बोरवणकर यांनी येईयो विठ्ठले कानडा राजा पंढरीचा यांसारखी सुरेल गीतं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। तसंच 3D मंचामुळे श्रोत्यांना थेट पंढरीचा अनुभव घेता आला। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक आरोप केला जातोय। एका रिक्षाचालकानं या संदर्भात आरोप केले। 3 लाख रुपये घेऊन डिग्री दिली जात असल्याचा आरोप आहे। रिक्षाचालक असलेले महेश कदम हे मुलीची डिग्री आणायला विद्यापीठात गेले असता विद्यापीठातील वित्त आणि लेखा विभागातल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले असा आरोप महेश कदम यांनी केला। नंतर परत या म्हणून सांगितलं होतं। आपण बघूया काय होतंय। आता ऍडमिशन झालेले बोली सगळे
म्हणून मी 5-6 महिन्यानंतर मार्चमध्ये त्यांच्याकडे परत गेलो असं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय त्याला कामच करू द्या, तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो. मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल, तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील, 3 वर्षाचं तुम्हाला एक संघ मिळून जाईल. तर म्हणलं नको, आम्हाला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला, म्हणून मी आपलं भीतीपोटी मागं सरकलो. म्हणलं मला नको करायचं, हे मला जरा डाऊट यायला लागला थोडासा. म्हणून मी म्हणलं सर मला काय काम नाही करायचं, मला पैसे परत देऊन टाका. तर त्यांनी पैसे देण्यास मला साफ मोकार केला. विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुगेकर सह, रमेश मुगेकर एकटा नाही आहे, तर या रमेश मुगेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, तिथले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोरची कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही RPI स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल. तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅकवरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू. पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल. शिक्षणाचा खेळखंडोबा झाला त्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली. आम्ही नीटच्या प्रकरणामध्ये प्रधानमंत्र्यांचा राजीनामा का मागतो आहोत? ते सरकारचे प्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक खात्यामध्ये काय चाललं आहे पाहणं त्यांचं कर्तव्य आहे, म्हणून तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये. हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी. काय खटले चालले त्याच्यावरती, किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये. म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या, माहिती आहे का तुम्हाला? IIT मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. हॉस्टेल क्रमांक 4मध्ये द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन जीवन नेमकं का संपवलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. डिजिटल अरेस्ट हा कायद्यात स्वतंत्र गुन्हा म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. अशा गुन्हेगारांना अधिक कठोर शिक्षा देण्याबरोबरच प्रथमदर्शनी पुरावे मिळाल्यास त्यांची मालमत्ता गोठवण्याची तरतूदही कायद्यात असावी असं न्यायालयानं स्पष्ट केलं. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर केली. याशिवाय आणखी 5 लाख शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 17 लाख शेतकऱ्याची यादी आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यापैकी 5,36,000पेक्षा जास्त लोकांचे या ठिकाणी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळं मला पुढे शेतकऱ्याला सर्वांना विनंती करायची आहे की यापुढील सर्व शेतकऱ्याची यादी प्रत्येक 10 दिवसाला, आता आपण बुधवारी तुम्हाला बोलत होतो, प्रत्येक 10 दिवसाला बुधवारी बसायचो आपण. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्रांचं वाटप सुरू करण्यात आलंय. कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचा फोटो देखील समोर आला आहे. कर्जमाफीवरून बीडमधील शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण झालंय. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादीत नावं आली नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला. ज्या शेतकऱ्यांची नावं यादीत आली आहेत त्या शेतकऱ्यांना जुने भरलेलं कर्ज देखील पुन्हा भरा असं बँकेकडून सांगितलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. तर एका शेतकऱ्यानं 90,000चं कर्ज घेतलं, मात्र त्यांची रक्कम 1,76,000 दाखवत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं. माफी नाही होत म्हणजे मला माझ्या कर्जाची. मी KYC करायला गेलो, माझी KYC बी करून घेतली नाही त्यांनी. KYC होत नाही म्हणजे तुमची कर्ज अगोदर भरा, तुमचं माफ होत नाही, कर्ज भरा म्हणजे. मी म्हणलं सर गरीब माणसाचं कर्ज होईल म्हणले माफ, आणि नाही कर्ज माफ झालं बरोबर म्हणलं आपण, तोपर्यंत KYC करून घ्या. नाही होत म्हणजे KYC. साहेब म्हणलं मी ते कर्ज पूर्ण भरलंय, ते भरल्याशिवाय तुम्ही मला ते कर्ज दिलंच नाही तुम्ही. तसं म्हणलं की मग म्हणलं आता मला ह्याच्या फाशी घेण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नाही. म्हणलं काय करू शकतो म्हणलं मी. यादीत किती माफी झालेली? आता यादीत माझ्या इथं 82,500 माफी असं मोबाईलवर टाकलेली आहे रात्री यादी. त्याच्यामध्ये 82,500 माफ झाले फक्त. बँकेमध्ये गेलो तर माझे 1,76,000 रुपये दाखवतोय आणि यादीमध्ये माफीमध्ये 1,01,000 रुपये कर्ज माफीमध्ये आले. माफ नाही झाला यादीतच नाव. म्हणजे कर्ज घेऊन अद्यापही नाव आलेलं नाही. यादीत नाव नाही आले. बँकेत जाऊन चौकशी केली
1,22,000 रुपये कर्ज आहे. या महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीच्या घोषणेपासून ते आज अंमलबजावणीपर्यंत ज्या पद्धतीचा संभ्रम आणि गोंधळ स्वतःच्या निर्णयामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या गोंधळामध्ये टाकलेला आहे. कारण या सरकारनं ज्या माफीची घोषणाच केलेली आहे त्याच्यामधला हेतू यामधून लक्षात येतो आहे की कॉर्पोरेट धार्जिनं असणारं सरकार स्वतःही घोषणाबाज आणि ॲडव्हर्टाईज करून आपल्याला सत्तेमध्ये येण्यासाठीच या कर्जमाफीचा उपयोग केला की काय, ही बाब आता सबंध महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. कर्ज यादीत आणि कर्जामध्ये तफावत असलेली 40 ते 50 शेतकरी आमच्याकडे आले. सरकारच्या सूचनेनुसार कर्जमाफीची प्रक्रिया पार पडत असल्याचं धाराशिवमधील बँक ऑफ महाराष्ट्रानं सांगितलं. ज्या शेतकऱ्यांची नावं कर्जमाफी यादीमध्ये आलेली आहेत त्यांनी KYC करून घेण्याचं आवाहन बँकेनं केलं. बीडच्या अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडा पिंपळा नजीक 2 ठिकाणी मोठे खड्डे पडले. महामार्गावर 2 ठिकाणी हे 2 मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. तर पाऊस पडल्यावर दुचाकीधारक बाजूच्या फुटपाथवरून जीवघेणा प्रवास करतायत. सांगलीमध्ये कृष्णा नदीवरील अरविंद पुलाला समांतर बांधलेल्या दुसऱ्या पुलावरील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले. वर्षभरापूर्वीच हा पूल खुला करण्यात आला, मात्र एका वर्षभरातच हे खड्डे नेमके कसे पडले असा सवाल नागरिकांनी विचारलाय. पुलावरून ईश्वरपूर आणि सांगली वाडीकडे हा रस्ता जातो, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. CJP आंदोलनाआड काही जणांनी त्यांची राजकीय पोळी भाजल्याचा आणि गुंडांनी मस्ती केल्याचा आरोप जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी केला. अशा आंदोलकांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. सरकार जर आमचं ऐकणारच नसेल तर मी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असं दिपके म्हणाले. यावेळी त्यांनी कंगना राणौतवर देखील टीका केली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी त्यांच्या आई वडिलांची गळाभेट घेतली. तसंच युवकांनी दिपकेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यानंतर त्यांनी क्रांती चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. 40 दिवसानंतर आज घरी आरामशीर झोपायला भेटलं, आईच्या हातचं जेवण खायला भेटलं, सगळ्यात जास्त आनंद ते याचा. आणि दुसरी गोष्ट, जो विजय झालेला तो विजय खूप मोठा आहे. या देशाच्या युवकांनी दाखवून दिलेले की ते आता या सरकारला प्रश्न विचारण्यापासून घाबरणार नाही आहेत आणि फक्त प्रश्नच विचारणार नाही, गरज जर पडली तर सरकारला लाईनीवरही आणण्यासाठी हे या देशाचे युवक आता तयार झालेले आहेत. तर सरकार आता हे जे सगळं बाकी राज्यात स्टुडंट्सला सतवती आहे, धमक्या देते अरेस्टच्या, त्यांच्या घरी चालली डिटेन करण्यासाठी सरकारने थांबावं, आता तरी लाईनीवर यावं. आताही जरी सरकार लाईनीवर आली नाही तर येणाऱ्या निवडणुकात हे सगळे स्टुडंट्स आहे ना, हे सरकारला लाईनीवर आणतील. मुंबई महानगरपालिकेनं अवघ्या 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी महिन्यात लोकप्रतिनिधींसाठी नवी महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी केली होती. मात्र या गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार सभागृह नेत्यांनी केली. त्यामुळे आता या गाड्यांच्या जागी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला. सध्या मुंबईच्या महापौरांसाठी 30 ते 35 लाख रुपये किमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली. तर उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या स्कॉर्पिओ गाड्या देण्यात आल्या होत्या. मात्र या स्कॉर्पिओ गाड्या सोयीस्कर नसल्याचा दावा करण्यात आल्यानं नव्या गाड्यांसाठीचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. मात्र या निर्णयावरून आता महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. जे वैधानिक समितीचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आताच्या जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतो आहे. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती. दरम्यान या गाड्यांच्या वादावर महापौर ऋतू तावडेंनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं. या गाड्यांच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनीच मंजुरी दर्शवली होती असं महापौर म्हणाले. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून
सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांच्या खरेदीवरून खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला. त्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणार नाही. काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी CMचा ताफा, BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या, त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहे त्यांनी गाड्या बदलत राहिले. झालं काय आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घाल, त्या लक्षात घ्या, जनतेच्या तिजोरीला हात घाल. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी. महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही. महापालिका दर 6 महिन्यांनी भाडे तत्वावर गाड्या घेते आणि या भाडे तत्वावर गाड्या घेत असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे की या गाड्या घेण्याचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांचा देखील या प्रस्तावाला पाठिंबा होता. मुंबई महापालिका भाडे तत्वावर गाड्या घेते, 6 महिन्यामध्ये ह्या भाडे तत्वावर दुसऱ्या गाड्या घ्याव्यात अशी सर्वांची मागणी होती. त्याला किशोरीताईंचा देखील त्या बैठकीमध्ये पाठिंबा होता. परंतु संजय राऊतांना किशोरीताईंना फोन न करता खोटं बोलायची सवय आहे. मला नवी गाडी नको आहे, तीच गाडी चांगली आहे असं उपमहापौर संजय घाडींनी म्हटलं. नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याच्या प्रस्तावात संजय घाडी यांचं नाव होतं, मात्र ABP माझाशी बोलताना त्यांनी नवी गाडी नको असल्याचं म्हटलंय. मी स्वतः सांगितलं की मला मॅन्युअल गाडी नको आहे आणि माझी जी गाडी आहे ती मला समाधानकारक आहे आणि मला तीच गाडी ही स्कॉर्पिओ ती ठेवावी, हा एवढाच प्रस्ताव आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं कुठेही अतिरिक्त गाडी घेण्याचं नियोजन नाही किंवा खर्च करण्याचं नियोजन नाही. गाडी खरेदीच्या प्रकरणावरून मनसेनं खोचक टोला लगावला. मुंबई महापालिकेला मनसे इनोव्हा गाडी देणार असल्याचं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी खेळण्यातली इनोव्हा कार दाखवली. देशपांडेंकडून खेळण्यातील इनोव्हा गाडी खरेदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. काकांकडे 3च इनोव्हा आहे, शुक्रवारी अजून 3 इनोव्हा आणून देणार आहे, तेव्हा पाठवीन. आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही, गाडी पाहिजे गाडी पाहिजे, सगळ्यांना गाडी मिळणार आहे. ओके. दिल्लीत विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. यानंतर पॅलेट गनचा वापर करणाऱ्या जवानांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॅलेट गन वापरणाऱ्या पोलिसांवर कारवाईची शक्यता कमी आहे, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. मात्र आंदोलकांवर नियंत्रण मिळवता येत नसल्यानं दिल्ली पोलिसांच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पॅलेट गनच्या वापराचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांविरोधात पॅलेट गनचा वापर करण्यात आल्यानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. तर त्यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. दो ही ऑप्शन हो सकते हैं. एक ऑप्शन की होम मिनिस्टर ने ऑर्डर दिया, दूसरा ऑप्शन की होम मिनिस्टर को मालूम नहीं था कि फायरिंग होगी. In first case he is culpable, in second case he is incompetent. It can only be one of two. तीसरा तो हो ही नहीं सकता. या होम मिनिस्टर को मालूम ही नहीं था कि गोली चल रही है, उसका मतलब है कि he is incompetent. Otherwise he ordered it, in which case he is culpable. मैं यही बोल रहा हूँ, तीसरी बात तो ही नहीं. लॉजिक है ना. आपने देश के युवाओं के लिए सकारात्मक क्या बोला है? आपने कौन सा सॉल्यूशन दिया है? आपने ऐसी कौन सी बात बताई कि जिसके कारण देश के युवाओं का कल्याण होने वाला है?
केवल दिन भर झूठी बातें बोलना, आरोप करना, इससे देश के युवाओं को कुछ मिलने वाला नहीं है। मोदी जी ने देश के युवाओं के बारे में सोचा है, ये नई पद्धति लाई है। मेरा विश्वास है ये बिल पास होगा तो इस नई पद्धति के कारण एक बहुत ही सिक्योर इस प्रकार की परीक्षा पद्धति आएगी और हमारे युवाओं का कल्याण होगा। दरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं। आंदोलकांवर गोळी चालवलीच नाही असं त्यांनी म्हटलं। तसंच गोळी चालवण्याचे आदेश मंत्री देत नसल्याचं स्पष्टीकरणही जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींच्या आरोपांना दिलं। ये बार बार स्पष्ट किया गया कि गोली चली ही नहीं, अश्रु गैस, टीयर गैस का इस्तेमाल हुआ, लेकिन जब गोली चली ही नहीं तो आदेश देने का सवाल ही नहीं पैदा होता। और आदेश देने का अधिकार मजिस्ट्रेट के पास रहता है, मंत्री के पास नहीं। काल लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अखिलेश यादव यांनी सरकारला टोला लगावला। सरकार झुकती है, झुकाने वाला चाहिए असं अखिलेश यादव म्हणाले। तर 100दा पेपरफुटीची प्रकरणं ज्यांच्या वेळी झाली ते आंदोलन करायला निघाल्याचा टोला अनुराग ठाकुरांनी लगावला। आंदोलन में जो जीत के बाद नारा लगा, एक नारा लगा अध्यक्ष महोदय, सरकार के खिलाफ नारा लगा कि सरकार को ये अहंकार था कि सरकार झुकती नहीं है। लेकिन उन्हीं नई पीढ़ी के लोगों ने ये वो नारा दिया कि झुकाने वाला चाहिए, सरकार भी झुकती है। और सरकारों को झुकाना भी नौजवानों को आता है। सरकार झुकी और स्वीकार किया उन्होंने। सर ये लाठियों की बात करते हैं। सर इलाहाबाद हाईकोर्ट के बाद जितने युवा गए थे, सिर फटे, टांगे टूटी, मुकदमे किए गए। आज मैं पूछता हूँ कहां पर है वो? इन्हीं की सरकार ने लाठियां चलाई थी सर। सर इनकी हालत तो वो है, 100 चूहे खाकर बिल्ली हज को चली। 100 पेपर लीक करवा के राहुल गांधी, अखिलेश यादव आंदोलन करने चले सर। लोकसभेत विधेयकावर चर्चा करताना खासदारांच्या मुखी आता जेनझीचे ट्रेंडिंग शब्द आलेत। कुचुकुचू, फोमो, डोलुलू असे शब्द वापरत खासदार एकमेकांवर टीका करतायत। 37 दिवस विरोधक MIA मध्ये होते, आता त्यांना फोमो झालाय, आता त्यांना डेलुलू होतोय अशी टीका शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी केली। तर भाजपच्या बासुरी स्वराज आणि काँग्रेसचे हुडा यांच्या तोंडीही हीच भाषा पाहायला मिळाली। 37 दिन तक तो ये जंतर मंतर नहीं गए तो इनको MIA हो गया। MIA क्या है? MIA मिसिंग इन एक्शन। तो 37 दिन तक हमने कुछ नहीं किया तो कुछ तो करना चाहिए। आंदोलन क्यों किया आपने? उनको फोमो हुआ, फोमो, फियर ऑफ मिसिंग आउट, फियर ऑफ मिसिंग आउट। अरे बच्चे यहाँ पर आंदोलन कर रहे हैं, हम क्या कर रहे हैं? तो हम चले गए PM आवास पर। जहां पर कांग्रेस शासित UPA ने पॉलिसी वैक्यूम करा, वहीं पर अगर मैं जेनजी की भाषा को बोरो करूं, then I will have to say Modi ji clocked it and provided a legislative solution. But while Narendra Modi provided an anti-paper leak law, a very robust law, which today is being even more formidable, all that the opposition did was chase political opportunism. ये जेनजी जिनके जबान पे शहीद आजम भगत सिंह का इंकलाब जिंदाबाद का नारा था, और जब वो कभी आपसे टकराते थे तो दूसरा नारा देते थे, वास्ते गुने हुइयां। एक नारा देते थे, वास्ते गुने हुइयां। आपको समझ ना आए तो आप घर जाके गूगल पे आप सर्च कर लेना ये क्या नारा है। वो नारा देते थे वास्ते गुने हुइयां, और वो नारा देते थे इतने प्यार से, इतनी खूबसूरत तरीके से इस्तीफा मांगते थे। कहते थे जब आपसे इस्तीफा भी मांगते थे तो कहते थे कुचू पुचू इस्तीफा दे दो, आज हमारा जन्मदिन। ऐसी हमारा अगली पीढ़ी, हमें गौरव है हमारी अगली पीढ़ी पे। संसदेत विधेयकावर चर्चा करताना खासदारांनी जेनझीचे फोमो, डेलुलू सारखे शब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर आक्षेप घेतला। सुळे म्हणाल्या, विषयाचं गांभीर्य ओळखा, डेलुलूत राहू नका। संसदेतली चर्चा ऑक्सफोर्ड डिक्शनरीची स्पर्धा नाही, सध्या विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सभागृहाला सुनावलं।
और ये जो नया जेनजी का लिंगो यूज कर रहे हैं ना, मैं भी उनको बताना चाहती हूँ सर, इन्होंने शायद इंस्टाग्राम नहीं देखा, सब बीजेपी के लोगों ने देखा भी होगा तो बोलेंगे नहीं पता है, सबके बच्चे हमारे साइड पे, उनके साइड पे तो किसी के बच्चे नहीं है। इनकी अगली जनरेशन में इनके साथ नहीं, हमारे साथ भी नहीं है शायद। हम जो डिलुलू के बारे में बोल रहे ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है। आपकी जनरेशन किसके साथ है ये 29 में पता चलेगा, तब देखा जाएगा। बट लेट्स नोबडी बी इन दिस जेन जी एंड वी आर नॉट फाइटिंग। Why are we getting into the lingo of the Gen? That's not what we are. ये कोई ऑक्सफोर्ड डिक्शनरी का सवाल के लिए चर्चा नहीं कि आप कितने शब्द जानते हैं और मैं कितने शब्द जानती हूँ। We are here for a very serious issue. संसदेत नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलेली टिप्पणी कामकाजातून हटवण्यात आली। बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेला प्रल्हाद जोशींनी समर्थन दिल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला होता। या विधानामुळे चारित्र्य हनन झाल्याचं सांगत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी आक्षेप नोंदवला। त्यानंतर सभापतींच्या आदेशानुसार प्रियंका गांधींचं हे वक्तव्य संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आलं। पूरे वीडियोज हैं और सिर्फ ये नहीं, एक वो मैंगलोर में जो पिटाई हुई थी लड़कियों की पब में, उस आदमी को बीजेपी में किसने ज्वाइन कराया? प्रहलाद जोशी जी ने। उसके बाद 5 घंटे बाद या जो भी है उनको निकाला, लेकिन ज्वाइन कराने की फ़ोटो भी है उनकी। तो उनका एक इंसिडेंट नहीं है ना, उनकी एटीट्यूड है महिलाओं के प्रति, उनकी एटीट्यूड है।